बोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे। या अनुषंगाने देशभर आणि जगाच्या विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनाचा एक भाग म्हणून पूर्णा येथे सुद्धा पूज्य भदंत उपगुप्तजी महास्तवीर कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्षू संघ यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण सुद्धा एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आणखीही लोक सहभागी होतील। ज्यांना या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करायची आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। त्यांनी त्यांची मतं या ठिकाणी थोडक्यामध्ये मांडायला पाहिजे। मी या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांचे परिचित असणारे प्राध्यापक आपले श्रीकांतजी हिवाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या एकंदरीत आंदोलनाची दिशा, बौद्ध विहाराची ऐतिहासिक बाब ही सर्व आपल्या मनोगतातून व्यक्त करावी। ज्या लोकांनी निवेदनावर सह्या केलेल्या नाहीत त्या सगळ्यांनी सह्या कराव्यात ही सगळ्यांना सूचना आहे। सर्वांना विनम्र विनंती आहे। पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ पूज्य भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आदरणीय प्रकाशजी कांबळे, त्याचप्रमाणे नगरपालिकेचे गटनेते आदरणीय उत्तमभैया खंदारे, नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, दादारावजी पंडित, त्याचप्रमाणे उद्योजक गौतम भोळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय देवरावदादा खंदारे, सार्वजनिक जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय चक्रवर्ती वाघमारे, सन्माननीय नगरसेवक विरीजी कसबे, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे परभणी दक्षिणचे सरचिटणीस बोधाचार्य गौतम दिपके, आदरणीय दिलीपजी गायकवाड, मुकुंदजी पाटील, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व महिला मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, बुद्धविहार समिती। तर आपणाला सर्वांना कल्पना आहे बुद्धगया महाविहार जे सम्राट अशोक कालीन आहे, महान चक्रवर्ती सम्राट अशोकाने तेथे बांधलेलं आहे आणि एक वास्तुशिल्पकलेचा एक विलोभनीय नमुना असलेलं जे बुद्धविहार आहे। तर पूर्ण जगामधून लोक, विशेषतः आपले बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं ते येत असतात। पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ज्या धम्मसहलीचं आयोजन केलं जातं त्यामध्ये आपण पाहिलं हे महाविहार एक श्रद्धास्थान आहे। ज्याप्रमाणे मक्का मदिना हे तमाम मुस्लिम बांधवाचं श्रद्धास्थान आहे, त्यानंतर जेरुसलम हे ख्रिश्चन बांधवाचं श्रद्धास्थान आहे, त्याचप्रमाणे पंजाब येथील अमृतसर येथे असलेलं जे गुरुद्वार आहे सुवर्ण मंदिर हे शीख बांधवाचं श्रद्धास्थान आहे। आणि विविध जगामध्ये धर्म आहेत, प्रत्येक धर्म हा मानवतेची शिकवण देतो। आपण कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी करणार नाही, परंतु तेथील जे धर्मस्थळ आहेत तर ती धर्मस्थळांचं नियोजन, व्यवस्थापन
आणि तेथील जी पूजा अर्चा आहे त्या धर्मीयाकडून होत असते. उदाहरणार्थ आपण मस्जिदीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी कोणताही हिंदू पुजारी त्या ठिकाणी नसतो, बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी नसतात, त्यानंतर ख्रिश्चन धर्माचे पाद्री त्या ठिकाणी नसतात आणि मुस्लिम बांधवाकडून त्यांच्या मौलवीकडून त्या ठिकाणी पूजा केली जाते. म्हणजे असा एक नियमच आहे. परंतु 1949चा जो जाचक कायदा आहे तो गेल्या अनेक शतकापासून सुरू आहे. अनागारिक धर्मपाल यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे महाविहार अबौद्धाच्या पंड्याच्या ताब्यामधून मुक्त व्हावं, जोखडामधून मुक्त व्हावं म्हणून पूर्ण आपलं आयुष्य समर्पित केलं आणि त्यांच्या प्रयत्नाला थोड्या प्रमाणात यश आलं आणि त्या ठिकाणी काही बौद्ध भिक्खूची त्या ठिकाणी नेमणूक केली. परंतु त्यानंतर जपानचे जे भंते आहेत ससई सुरई वंदनीय, त्यांनी सुद्धा फार मोठं आंदोलन उभं केलं आणि अगदी म्हणजे त्यांचं 90-95 वर्ष वय आहे, तर या वयामध्ये सुद्धा ते आंदोलन करतात. अखिल भारतीय भिक्खू संघसुद्धा या बाबतीमध्ये अगदी सुरुवातीपासून आग्रही आहे, हे महाविहार मुक्त झालं पाहिजे. परंतु आणि विविध ज्या आंबेडकरवादी पक्ष संघटना आहेत, आत्ताच राहुल अन्वीकरांचं गीत ऐकत होतो तर मान्यवर कांशीरामजीने सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की हे महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा मागणी तीच होती. परंतु आतापर्यंत हे महाविहार मुक्त झालं नाही आणि आपल्याला काही हरकत नाही, परंतु त्या ठिकाणी बुद्धांचं जे महान तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाची विटंबना त्या महाबोधी विहारामध्ये होताना दिसते आपल्याला. कारण बुद्ध फिलॉसॉफी जी आहे, बुद्ध तत्त्वज्ञान आहे, तर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी काही पुजारी दिसतात आणि एक वेगळ्या पद्धतीनं एक बुद्ध धम्माची विटंबना करण्याचं काम त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं आणि याला कुठंतरी आवर घातला पाहिजेत आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हे महाबोधी बुद्ध विहार अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. या महाविहाराला जगामधून मदत होते. जगामधील जे काही बौद्ध बांधव आहेत म्हणजे संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्म विस्तारलेला आहे. दक्षिण कोरिया आहे, त्यानंतर व्हिएतनाम आहे, म्यानमार आहे, त्यानंतर इंग्लंड, अमेरिका, थायलंड, श्रीलंका आणि जगाच्या विविध भागामधून जे मोठ्या प्रमाणावर मदत येते. परंतु ही जी मदत आहे बुद्ध विहाराच्या विकासासाठी ती खर्च होत नाही, या ठिकाणी दुर्दैवानं म्हणावं लागेल. म्हणजे महाबोधी बुद्ध विहार जर खरोखर जर बौद्धांच्या ताब्यामध्ये असतं, पूज्य भंतेगणांच्या ताब्यामध्ये असतं, तर त्या ठिकाणी एक सुसज्ज अशा प्रकारची एक फार मोठी शैक्षणिक संस्था उभी राहिली असते, त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभं राहिलं असतं, त्या ठिकाणी एक समाज उपयोगी उपक्रम त्या ठिकाणी उभे राहिले असते. अब्जावधी रुपयाचं इतर देशामधून त्या ठिकाणी त्या विहाराला उत्पन्न होतं, परंतु त्या उत्पन्नाची योग्य प्रकारे विल्हेवाट लागत नाही आणि बुद्धांना अभिप्रेत असलेलं बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मोलाचा संदेश या तेथील व्यवस्थापकाकडून पायदळी तुडवला जातो आणि त्यामुळं हा लढा अतिशय निर्णायक स्वरूपाचा आहे. पूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे आणि त्या आंदोलनाचा आपण एक भाग आहोत. भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना आपण निवेदन देणार आहोत. तशा प्रकारचं निवेदन तयार केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या सह्या त्यावर झालेल्या आहेत. चुकून कुणाची सही त्या ठिकाणी विसरता कामा नये. आणि द्रौपदी मुर्मू तर ह्या भारताच्या प्रथम नागरिक आहेत. त्यानंतर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांच्या विचाराला मानणारे आहेत आणि त्यांच्या मार्फत आपलं निवेदन आहे. आणि या अखेरच्या निर्णायक टप्प्यामध्ये निश्चितचपणे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात येईल याबद्दल तिळमात्र अशा प्रकारची
या ठिकाणी शंका नाही, कारण या आंदोलनाचं जे नेतृत्व आहे अखिल भारतीय भिक्खू संघानं हाती घेतलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी सुरू आहे. अधिक न बोलता तर आदरणीय दादारावजी पंडित यांना मी विनम्र विनंती करतो की आजच्या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करा. दादारावजी पंडित.